तुम्ही गोसीखुर्दचा उल्लेख केला. महाराष्ट्रामध्ये कितीही चांगल्या योजना बनवल्या तरी त्यामध्ये राजकीय हस्तक्षेप होतो. स्वतःच्या मर्जीतल्या कंत्राटदारांना कंत्राटं दिली जातात, ते निकृष्ट दर्जाची कामं करतात. असं महाराष्ट्रात अनेक धरणांच्या बाबतीत घडलेलं आहे आणि महाराष्ट्रामध्ये एक सिंचन घोटाळा झालाय असा विरोधकांचा आरोप आहे. ही प्रकरणं कोर्टातही आहेत. तुम्ही कितीही चांगल्या योजना आखल्यात तरी सुद्धा तुमचा मित्रपक्ष त्याला सहकार्य देईल आणि खरोखरच समस्या सुटतील याची खात्री कशी बाळगायची? नाही, मित्रपक्षाचं मी काय बोलणार नाही. हा कार्यक्रम महाराष्ट्र सरकारचा आहे आणि हा कार्यक्रम आखताना आघाडी सरकारच्या प्रत्येक मंत्र्यानं केंद्रीय नेतृत्वाने देखील याला समर्थन देतील, यामध्ये काही कोणाचं काही दुमत असायचं कारण नाही. आज RTIचा कायदा आहे. आज तुमच्यासारख्या वाहण्या खूप सतर्कपणे सगळ्या गोष्टीकडे लक्ष देतात आणि म्हणूनच आम्ही महाराष्ट्राच्या सिंचनाचं वास्तव जनतेसमोर ठेवण्याकरता एक आम्ही श्वेतपत्रिका सिंचन विभागानं काढली. त्यानंतर एक आम्ही समिती चितळ्यांच्या तज्ज्ञ सिंचन तज्ज्ञांच्या नेतृत्वाखाली एक समिती नेमलेली आहे. समितीमधून आम्हाला पुढची दिशा कळाली पाहिजे, काय चुकलेलं आहे तेही कळलं पाहिजे आणि काय त्या चुका पुन्हा होणार नाहीत याकरता प्रयत्न केला पाहिजे. त्याच सिंचनात त्या समितीच्या तज्ज्ञांच्या समितीनं जर आम्हाला काही मार्गदर्शन झालं तर आम्ही अवश्य करू. शेवटी सिंचन आम्हाला काही चुका झाल्या असतील म्हणून सिंचन नको असं म्हणता येणार नाही. सिंचन प्रकल्प आपल्याला पूर्ण तर करावेच लागतील, कारण मोठ्या प्रमाणात पाणी आपल्याला जिथं धरणं आहे, जिथं पाऊस पडतो तिथून ड्राय भागामध्ये न्यावं लागतील, हेही करावं लागेल. आणि या पुढच्या काळामध्ये ज्या चुका झाल्या असतील तर त्या असेल. एका बाजूला कोर्टाची प्रक्रिया चालू आहे. धोरण चुकल्याचा प्रश्न नाहीये, माधवराव चितळे यांच्या ज्ञानाबद्दल प्रश्न नाहीये, ते तज्ज्ञ आहेत, मान्यताप्राप्त तज्ज्ञ आहेत, याविषयी प्रश्न नाही. तुमच्या हेतूविषयी शंका नाही. प्रश्न असा आहे की विरोधकांचा आरोप आहे की भ्रष्टाचार झालेला आहे आणि माधवराव चितळे समिती भ्रष्टाचाराचं संशोधन करू शकत नाही, ते इन्व्हेस्टिगेशन होणार नाहीये म्हणून कोर्टात CBI चौकशीची मागणी करण्यात आलेली आहे. याकडे तुम्ही कसं पाहताय? कारण असं आहे की पृथ्वीराज चव्हाण हे गेल्या दशकातले सगळ्यात स्वच्छ मुख्यमंत्री आहेत असं तुमचं म्हटलं जातं. नाही आहात तुम्ही, अजून तरी तुमच्यावर काही कलंक लागलेला नाहीये. असं नका करू. असं म्हटलं तर माझ्या इतर सहकाऱ्यांच्यावर ठीक आहे, पण तुम्ही स्वच्छ मुख्यमंत्री असं म्हटलं प्रयत्न करतायत. पण भ्रष्टाचार जो झालेला आहे सिंचनामध्ये त्याकडे तुम्ही म्हणजे नकळत का होईना किंवा या सगळ्या आघाडीच्या राजकारणात होईना तुमचं दुर्लक्ष होत आहे असाही आरोप करतायत. याबाबत काय म्हणा? नाही, असं आहे की याबद्दल दोन गोष्टी आहेत. भ्रष्टाचार असेल तर कोर्टामध्ये प्रकरणं चालू आहेत आणि त्या कोर्टातल्या प्रकरणामधून आमची बऱ्याचशा प्रकरणामध्ये चौकशी चालू आहे. एक तज्ज्ञांची समिती त्यामध्ये बघते. तज्ज्ञांच्या समितीने आम्हाला सांगितलं की या ठिकाणी निश्चितच चुकीचं काय झालं तर त्यामध्ये पुढची कारवाई आम्हाला करता येईल. त्यामुळं मला वाटतं एका बाजूला जर भ्रष्टाचार झाला असेल, शासनाचा पैशाचा गैरवापर झाला असेल तर त्याचा निश्चितच शोध घेतला गेला पाहिजे. आमच्या समितीतून काही पुढं आलं तर आम्ही नंतर फौजदारी प्रक्रिया आम्ही पुढं करू. कोर्टात केसेस चाललेली आहेत. मला असं वाटतं की आता आपण जे महाराष्ट्राच्या जनतेसमोर जी सिंचनाची परिस्थिती समोर ठेवलेली आहे त्यामधून योग्य निर्णय घ्यायला जनतेचा सहभाग घेऊन आम्ही निर्णय करू. जी एक प्रक्रिया कदाचित इतकी पारदर्शक नव्हती ती आम्ही पारदर्शक करायचा प्रयत्न करू. पूर्वी काही निर्णय झाले, किमती वाढल्या, त्या वाढत्या किमतीला मंजुरी दिल्या गेल्या, ती प्रक्रियेमध्ये काही बदल करावे लागतील का याचं मला वाटतं मार्गदर्शन किंवा सल्ला चितळेच कमिटीकडून मला मिळेल. जर काही अगदी उघडपणे जर निकृष्ट दर्जाचं काम किंवा भ्रष्टाचार झाला असेल, टेंडरमध्ये काही घोटाळा झाला असेल, जास्त किमतीची टेंडर जाणून बुजून मंजूर झाली असेल तर ती मला वाटतं जर निदर्शनाला आली आणि कोर्टाच्या प्रक्रियेमध्ये आली तर निश्चितच त्यावर पुढची कारवाई करण्यात येईल. आमची कारवाई काही ठिकाणी चालू आहे. मेंढगिरी समिती वगैरे होती, त्यांनी काही आता नागपूर खंडपीठ जे आहे मुंबई हायकोर्टाचं त्यापुढे CBI चौकशीची मागणी प्रलंबित आहे. एक तिथे PIL झालेली आहे. CBI चौकशी किंवा कोर्टाच्या अखत्यारीतली चौकशी, कोर्टाने याचा आदेश दिला अशा प्रकारची चौकशी करायचा CBI किंवा त्यांच्या अखत्यारीत, तर तुमची काय भूमिका असेल? कोर्टाचा आदेश असेल तर त्याबद्दल आपल्याला काही विरोध करताच येणार नाही. परंतु मला वाटतं ती न्यायिक प्रक्रिया जी आहे ती एका बाजूला होती. आपण शासन म्हणून एकत्रितपणे आम्हाला काय करता येईल, जर काही चुका झाल्या असतील तर त्या प्रामाणिकपणे कबूल करून आपल्याला पुढे गेलं पाहिजे. आणि मला वाटतं आज महाराष्ट्राची इतकी प्रचंड क्षमता आहे आणि महाराष्ट्र हे अर्थातच लोकसंख्या आणि क्षेत्रफळाच्या दृष्टीने दुसऱ्या क्रमांकाचं राज्य आहे आणि त्यामुळे हे प्रत्येक गोष्टीमध्ये उत्पन्नाच्या बाबतीमध्ये, औद्योगिकरणाच्या बाबतीमध्ये, कर वसुलीच्या बाबतीमध्ये प्रथम क्रमांकाचा आहे. तुम्ही आता उद्योग धोरणाचा उल्लेख केलात आणि तुम्ही अशी घोषणा दिलीत आणि महाराष्ट्राच्या या आधीच्या मुख्यमंत्र्यांची दिली नव्हती, मॅग्नेटिक महाराष्ट्र. महाराष्ट्र उद्योगात पुढे आहे. फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंटच्या बाबतीत महाराष्ट्राचा क्रमांक तामिळनाडूबरोबर पहिला लागतोय. तरीसुद्धा गवगवा मात्र व्हायब्रंट गुजरातचा आहे. महाराष्ट्र कुठेतरी प्रसिद्धीमध्ये, इमेज बिल्डिंगमध्ये कमी पडतोय असं तुम्हाला वाटतं का आणि यावर उपाय काय करणार आहात? मला वाटतं की
जाहिरातबाजी करणं किंवा आजच्या मार्केटिंगच्या युगामध्ये पी आर एजन्सी नेमणं, परदेशी पी आर एजन्सी नेमणं, कोट्यावधी रुपये खर्च करणं, मोठी मोठी प्रदर्शनं करणं वगैरे हा एक मार्केटिंगचा भाग झाला. पण मुळातच काही नसेल तर मग किती तुम्हाला विकता येईल आणि किती करता येईल याला एक सीमा असते. आता जी वास्तव पुढे यायला लागलेलं आहे, मला वाटतं आपण आकडेवारीवर गेलं पाहिजे आणि लोकांचा जो विश्वास आहे की जे लोक गुंतवणूक करायला इथे येतात ते महाराष्ट्रात का येतात. आज विजेच्या बाबतीत घेतलं तर मला वाटतं आज जवळजवळ 0 लोड शेडिंग आहे. किमती आमच्या विजेचा दर जास्त आहे कारण आम्ही शेतकऱ्यांना जवळजवळ 10,000 कोटी रुपयाची सबसिडी शेतकऱ्यांना वीज कमी दरात मिळावी म्हणून देतो. त्यातली 4,000 कोटी रुपये अर्थसंकल्पातून देतो आणि 6,000-7,000 कोटी रुपये उद्योगांना जास्त विजेचा दर आकारून आम्ही शेतकऱ्यांना सबसिडी देतो. परंतु जरी उद्योगांना जास्त वीज आकारली तरी आज उद्योगांना वीज मिळते, 24 तास वीज मिळते. इतर राज्य किती कोणी काही गवगवा केला तर त्यांच्याकडे वीज मिळत नाही, त्यांना डिझेलनी 15-15 रुपये युनिटची वीज त्यांना तयार करावी लागते. आज महाराष्ट्रात ती परिस्थिती आहे. गुजरातमध्ये वीज मिळत नाही असं तुमचं म्हणणं आहे? गुजरातमध्ये आहे, त्यांनी केलेली आहे. पण गुजरात आणि महाराष्ट्राची तुलना ही केव्हाही आपण करू. मला वाटतं गुजरातमध्ये जे काही युनिट्स गेलेले आहेत त्यांचा अनुभव काय तो बघितला पाहिजे. आमच्या इथं जे मोठ्या प्रमाणात आमच्या धोरणामुळं जे मेगा प्रोजेक्ट आलेले आहेत आणि जे मागासल्या भागात देखील केलेले आहेत, ऑटो सेंटर झालेलं आहे, फार्मास्युटिकलच्या बाबतीमध्ये आम्ही पुढं आहोत, आय टीच्या बाबतीत आम्ही गुजरातच्या कुठं पुढं आहोत. आणि त्यामुळं मला वाटतं स्पर्धा चांगली गोष्ट आहे आम्हाला, म्हणजे इट कीप्स अस ऑन नॉट टोज, काही वाईट नाही आहे. परंतु कोण स्पर्धा करते, कुठलं मोठं राज्य करते, छोटं करते, महाराष्ट्राला आपल्या क्षमतेपेक्षा जास्त काम करून दाखवलं पाहिजे. कारण आम्हाला दारिद्र्य निर्मूलन करायचं, आम्हाला मागासल्या भागामध्ये औद्योगिकीकरण करायचंय, कराच्या रूपाने पैसा उपलब्ध करून शिक्षणाचा दर्जा वाढवायचा आहे. हे माझ्या पुढचे फार महत्त्वाचे प्रश्न आहेत. मला इथे तुम्हाला विचारायचं आहे, आपण सतत गुजरातची तुलना करतो आणि असंही एक चित्र उभं केलं जातं की महाराष्ट्रातली जी इंडस्ट्री आहे ती आता बाहेर चाललेली आहे. म्हणजे नॅनोच्या वेळेला एवढा घोळ झाला तेव्हा तुम्ही मुख्यमंत्री नव्हतात, विलासराव होते, तेव्हा तो गुजरातमध्ये प्रोजेक्ट गेला. महाराष्ट्र सरकारकडे असं काय धोरण आहे की आता उद्योजक गुजरातमध्ये न जाता महाराष्ट्रातच राहतील आणि जसं फॉरेन इन्व्हेस्टमेंटच्या बाबतीत इथे पहिला क्रमांक आहे तसं उद्योगाच्या इतर पैलूंकडे सुद्धा पहिला क्रमांक मिळेल आणि त्याच्याकडे लक्ष दिलं जाते? मला वाटतं प्रत्येक राज्याचं एक वैशिष्ट्य असतं, कंपॅरेटिव्ह ॲडव्हान्टेज असतो. गुजरातची कोस्टलाईन आपल्यापेक्षा मोठी आहे. बंदराच्या बाबतीमध्ये गुजरात आपल्या पुढे गेले हे मान्यच केलं पाहिजे. आणि जे उद्योग बंदरांच्यावर अवलंबून आहेत ते जवळ बंदर असल्यामुळे तिथं जाण्याची शक्यता असते, ते काही नाकारता येणार नाही. पण मला वाटतं आपण जर महाराष्ट्रात इन्फ्रास्ट्रक्चर पाहिलं, येणारे मुंबई दिल्ली इंडस्ट्रियल कॉरिडॉरची गुंतवणूक पाहिली, येणारे नॅशनल इन्व्हेस्टमेंट अँड मॅन्युफॅक्चरिंग झोन जे केंद्र सरकार करणार आहे, आणि महाराष्ट्रात जे 3 ठिकाणी शेंद्रा, दिघी आणि नागपूरजवळ बुटीबोरीमध्ये तिथे प्रकल्प येणार आहेत, महाराष्ट्रातली विमानतळं पाहिली, आंतरराष्ट्रीय विमानतळ पाहिली, होऊ घटणारी बंदरं पाहिली, रेल्वे मार्गाचे नवे प्रपोजल्स पाहिले, तर मला वाटतं इन्फ्रास्ट्रक्चरच्या बाबतीमध्ये आम्ही गुजरातच्या निश्चितच पुढं आहोत, फक्त बंदराच्या बाबतीत सोडलं तर. आणि त्यामुळं मला वाटतं इन्फ्रास्ट्रक्चर आहे. आणि इन्फ्रास्ट्रक्चरपेक्षाही महत्त्वाची गोष्ट जी माझ्या दृष्टीनं आहे ते मनुष्यबळ. महाराष्ट्राचं मनुष्यबळ आहे, महाराष्ट्राची कार्यसंस्कृती, वर्क कल्चर जे आहे ते महत्त्वाचं आहे. आणि त्यामुळं जो उद्योजक इथे येतो, मी एखादं उदाहरण आपल्याला देईन. कॉर्निंग नावाचा एक अमेरिकेचा उद्योग आहे, तो फायबर ऑप्टिक केबल तयार करतो, ज्यातून आपण आज संभाषण करतो. आणि कम्युनिकेशनचं जीव आणि प्राण असणारा जो फायबर ऑप्टिक केबल आहे ती तयार करणारी जगातली सर्वात मोठी कंपनी. महाराष्ट्रात ते आले आणि त्यांनी पुण्याजवळ एक आपला प्रकल्प सुरू केला. त्यांनी मला सांगितलं की पायाभरणी समारंभापासून फायबर केबलच्या उत्पादनापर्यंत 11 महिन्यात त्यांनी प्रकल्प पूर्ण केला. त्यांचे 2 चीनमध्ये प्रकल्प आहेत. ते म्हटले जगाच्या पाठीवर अमेरिकेत सुद्धा इतक्या लवकर इतक्या उत्कृष्ट दर्जाचं काम आम्ही कुठे केलं नाही. हे जे बोलकं सर्टिफिकेट आहे हे एकाच कंपनीचं नाही, अनेक कंपन्यांचं आहे. आणि त्यामुळे मला वाटतं आम्ही दिलेल्या सवलती आणि इथलं मनुष्यबळ, विजेची उपलब्धता, बाकी सर्व जमिनीची देखील आम्ही मोठ्या प्रमाणात उपलब्धता केलेली आहे, MIDCचं इन्फ्रास्ट्रक्चर, ह्या सगळ्या गोष्टीमुळं महाराष्ट्राला निश्चितच प्राधान्य मिळेल. आत्ताच मी मगाशी चर्चा करत होतो, आम्ही ऑक्ट्रॉय म्हणजे जो जकात कर आहे तो बंद करायचा निर्णय घेतला आहे. जकात दुर्दैवानं महाराष्ट्र हा एकमेव राज्य आज आहे देशात आहे की जिथं जकात अजूनही चालू आहे. मुंबईमध्ये चालू आहे, पुण्याची
पिंपरी चिंचवड, ठाणे आणि नागपूरच्या मी आता 1 तारखेपासून बंद केलेली आहे. पर्यायी कर आम्ही LBT नावाचा कर लावलेला आहे. आमचा प्रयत्न आहे की ज्या ज्या ठिकाणी उद्योजकांना सुलभता आणखी मिळेल, रेट टेप कमी होईल, एक खिडकी योजना त्यांना राबवता होईल, हा आमचा सगळा प्रयत्न चाललेला आहे. महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर हे सगळं ऐकायला फार बरं वाटतंय. पण मग इमेज बिल्डिंग का नाही? जे नरेंद्र मोदी करतात ते पृथ्वीराज चव्हाण का करत नाही? मला वाटतं जाहिरात केली पाहिजे, मार्केटिंग केलं पाहिजे, त्याकरता खर्च केला पाहिजे. दुमत नाही. काही दिवसापूर्वी आम्ही ॲडव्हान्टेज विदर्भा म्हणून गुंतवणूकदारांची परिषद घेऊन त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. मला वाटतं बरोबर आहे की काही थोड्या प्रमाणात माल विकण्याकरता किंवा आपल्या राज्याचं मार्केटिंग करण्याकरता आणखी प्रयत्न केले पाहिजे. मला आणखीन महत्त्वाच्या मुद्द्याकडे जायचं आहे, महिला आणि दलित. मला हा प्रश्न विचारायला सर अजिबात आवडत नाही, कारण मीच तो तुम्हाला कित्येक वेळा विचारलेला आहे. अजूनही महाराष्ट्राच्या महिला आयोगाला अध्यक्ष मिळालं नाही. तुम्ही मला सांगितलं होतं मी 1 आठवड्यात करीन, त्याला सुद्धा 2 महिने उलटून घेतले. महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने तरी हे होणार आहे का? याबद्दल अगदी खरं आहे की यामध्ये एक छोटीशी अट आहे की यामध्ये कन्सल्टेशन केलं पाहिजे, तर काय त्यात तरतूद आहे. पण ह्याचा मी सर्वस्वी दोष माझाच आहे. मला याबद्दल प्रक्रिया पूर्ण करायला पाहिजे होती, होऊ शकलेली नाही. आणि मी नेहमी सांगतो लवकरच होईल, लवकर होईल, कारण काही नावं मी शॉर्टलिस्ट केली, मला ते होईल. परंतु सगळं लक्ष त्यावरच देणं काही योग्य नाही, हे करावं लागेल. असं म्हटलं जातं आहे की तुम्ही आणि तुमचा मित्रपक्ष जो आहे, म्हणजे 2 महाराष्ट्राचे सत्ताधारी पक्ष जे आहेत, त्यामधल्या मतभेदांमुळे कामांना उशीर होतोय, योग्य वेळी निर्णय होत नाहीये, दबाव टाकले जात आहेत. हे खरं आहे का? असं आहे की आघाडी सरकार चालवताना सर्वांना एकत्र घेऊन एकमत करून निर्णय घ्यायला वेळ लागतो. आणि हे मी दिल्लीत जवळजवळ 6-7 वर्ष होतो, तिथे मी फार जवळून पाहिलेलं आहे. आणि कारण अनेक मित्रपक्ष असतात आणि एखादी गोष्ट तरी म्हणजे तिथं प्रत्येक मित्रपक्षाला मग विटो पॉवर निर्माण होते. ममता बॅनर्जींच्या बद्दल आपण पाहिलं, DMKच्या बद्दल पाहिलं, निर्गुंतवणूक करताना जे आमच्या अडचणी आल्या ते पण पाहिलं. हे दिल्लीतला अनुभव आहे. इथं एका दृष्टीनं 2च पक्ष असल्यामुळं फार लोकांचं काही एकमत करायचं काही कारण नसतं. आणि त्यामुळं आमच्यामध्ये काही फार डिफरन्सेसचं ओपिनियन असं नाही आहे. बहुतेक आम्हाला निर्णय घ्यायला काही अडचणी येत नाहीत. आम्ही एकत्र बसून निर्णय घेतो. आणि शेवटी महाराष्ट्राची ती संस्कृती आहे. आपण जवळजवळ 10-12-99 पासून अशा प्रकारचं काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं आघाडी सरकार चालवतोय. अर्थात मला राज्याचा प्रमुख म्हणून हा अनुभव किंवा राज्यामध्ये काम करण्याचा अनुभव पूर्वी नव्हता, म्हणून काही वेळा सुरुवातीला अडचणी आल्या हे मान्य करतो. पण मला वाटतं आता आम्हाला 2014च्या निवडणुकीला सामोरं जायचं आहे. आणि आम्ही मला वाटतं आघाडी सरकार जरी 4थ्यांदाही आता निवडणूक लढवणार असेल, आणि काही लोक मला म्हणतात की तुमच्या विरुद्ध आता अँटी इन्कमची खूप घेईल, पण मला वाटतं अँटी इन्कमचा माझा विश्वास नाही. माझा विश्वास आहे की आपण जर चांगलं प्रशासन दिलं तर लोक तुम्हाला पुन्हा आशीर्वाद देतात. लोकप्रतिनिधींचं वर्तन हा सुद्धा लोकांच्या चर्चेचा, संतापाचा विषय आहे. उदाहरणार्थ मी तुम्हाला थेट विचारतो, मला माहिती हा प्रश्न तुम्हाला अडचणीचा आहे, कारण अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत, पण तुमचे उपमुख्यमंत्री आहेत, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत. ज्या पद्धतीने मधल्या काळात वागले, त्यांनी काही विधानं केली जी आक्षेपार्ह होती. राष्ट्रीय पातळीवर महाराष्ट्राची बदनामी झाली. विधानसभेत पोलिसाला मारण्याचा जो प्रकार घडला, महाराष्ट्राची प्रतिमा पुन्हा, आम्ही असं मानत होतो हे उत्तर प्रदेश, बिहारमध्ये होतं, पण आता हे महाराष्ट्रातही व्हायला लागलं. तुमची प्रतिमा वेगळी आहे. तुम्ही कसं हे बघताय, हे सुधारायचं कसं? मला वाटतं ते विधानसभेत जे प्रकार घडला त्याबद्दल लगेच ताबडतोब विधिमंडळाने निर्णय घेतला. त्यानंतर एक समिती नेमली गेली, समितीने काही निर्देश दिला. मला वाटतं ती घटना घडायला नको होती, घडली, परंतु त्यामध्ये सर्व पक्षाच्या नेत्यांनी एकत्र येऊन काही कडक कारवाई केली. मला वाटतं ती महत्त्वाची गोष्ट आहे. त्याचबरोबर आपण विचारलं की काही विधानं झाली, जी विधानं झाली त्याबद्दल उपमुख्यमंत्र्यांनी लगेच ताबडतोब दिलगिरी व्यक्त केली. फार मोठी चूक झाली असं कबूल केलं. मला वाटतं तिथं ते प्रकरण त्यांनी संपवलेलं आहे. त्यामध्ये निश्चितच फार जपून विधानं केली पाहिजेत. आमच्याही काही चुका होतात, एखादं बोलता बोलता काही निघून जातं, आणि आजच्या युगामध्ये टेलिव्हिजन कॅमेरा असोत, हे कायमस्वरूपी ते रेकॉर्ड होतं आणि ते पुन्हा कधी पुसलं जात नाही. आणि त्यामुळे आपल्याला खूपच अगदी काळजीपूर्वक आपल्याला वागावं लागेल, आणि विशेषतः समाजामध्ये जाताना वागावं लागेल. आम्हाला सर्वांना करावं लागेल. हा केवळ अजित पवारांपुरता प्रश्न नाही आहे किंवा तुम्ही म्हणताय
हा महाराष्ट्राच्या बिघडलेल्या राजकीय संस्कृतीचा प्रश्न आहे. अजित पवारच असं बोलतायत असं नाही. गेली अनेक वर्ष, गेली 40 वर्ष आम्ही एका महत्त्वाच्या नेत्यांकडून म्हणजे शिवसेना प्रमुखांकडून हीच भाषा ऐकत आलो. हीच भाषा आता सार्वत्रिक झाली आहे. कोणत्याही पक्षाचे नेते असतील, पण कधी कधी ते असे अतिशय अतिरेकी विधानं करतात, विरोधी पक्ष करतात. तुम्ही वेगळ्या संस्कृतीत वाढलेला आहात, तुम्ही या संस्कृतीत वाढलेला नाही आहात. तुम्ही या बिघडलेल्या संस्कृतीकडे कसं बघताय? मला असं वाटतं की सवंग लोकप्रियतेकरता, काही टाळ्या घेण्याकरता, काही गर्दी गोळा करण्याकरता लोक नुसतं महाराष्ट्रातच नाही, आपल्या शेजारच्या राज्यातले नेते हा प्रयोग करतात. पण मला वाटतं लोक शोधणे आहेत. एखाद्या भाषणाला टाळ्या मिळाल्या किंवा लोकांनी काही त्याला प्रतिसाद दिला किंवा गर्दी जमली तर त्यामुळे लोक त्यांच्या हातात सत्ता देतील असं बिलकुल घडणार नाही. आपण महाराष्ट्रामध्ये युतीचा प्रयोग करून पाहिला आणि शेवटी लोकांनी मतदान केलं, ते भाषणावर केलं नाही. लोकांनी केलेल्या कामावर त्यांनी त्याची मोजमाप केली, तुलना केली आणि नंतर मग काँग्रेसच्या नेतृत्वाखालच्या आघाडीला सत्ता दिली. एकदा नाही, दोनदा नाही, तिसऱ्यांदा दिली. म्हणजे याचा अर्थ असा आहे की जर एखाद्या सभेला गर्दी झाली किंवा एखाद्या विधानाची चर्चा झाली, वर्तमानपत्रामध्ये हेडलाईन्स आल्या, तरी लोक त्यांच्या हातात राज्याचा कारभार देतील असं होणार नाही आणि त्याच प्रकारे देशाच्या राजकारणात घडणार आहे. तुम्ही नावं नाही घेतलीत, पण मी घेतो. तुम्ही उद्धव ठाकरे, राज ठाकरे आणि नरेंद्र मोदींबद्दल बोलताय. याचा अर्थ असा आहे की बोलणाऱ्या, फक्त बोलणाऱ्या, घोषणा करणाऱ्या, भाषणं करणाऱ्या माणसाला लोक मतं देणार नाही.